रक्तदान केलं पाहिजे आणि रक्तदानाबद्दल बोललंही पाहिजे. संदर्भ एवढाच, विकास पाटील सरांचा मेसेज होता राजीव भोईर सरांच्या विचारमंचाच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर रक्तदानाबद्दल. मी स्वतः काल रक्तदान केलं. तर रक्तदान कुणी करावं आणि कुणी करू नये, मुख्यतः या बाबतीत बोललं जात नाही, समाज जागृती केली जात नाही. कुणी करू नये हेही सांगतो, कारण बरेचदा कसं होतं, रक्तदान केलं जातं एक सामाजिक जाणीवेपोटी, पण ती व्यक्ती स्वतःच्या आरोग्याचं भान ठेवत नाही आणि उत्साहाच्या भरात रक्तदान केलं जातं. ही धोक्याची घंटा आहे, कारण दोन निकष, खरं अनेक निकष आधी तपासायला पाहिजेत. तर महत्त्वाचा म्हणजे हिमोग्लोबिन आणि काही व्यक्ती वजन, हे दोन निकष प्राथमिकदृष्ट्या बघतात. तर व्यक्तीचं जर हिमोग्लोबिन खूप कमी असेल, 10पेक्षा कमी असेल, तर अशा व्यक्तींनी रक्तदान करू नये. पण आता रक्तदान कुणी करावं याबद्दल मी बोलतो आणि रक्तदानासाठी प्रवृत्त कसं करावं. मुळात रक्तदान कुणी करावं ही जाणीव स्वतःच्या मनातून आली पाहिजे. अरे बाबा, मी समाजाचं देणं लागतो, म्हणजे ही जाणीव स्वतःच्या मनातून आली पाहिजे, हे सगळ्यात प्रथम. पण रक्तदानासाठी प्रवृत्त कसं करावं, तर समाजात जाऊन काही डॉक्टरांनी, समाज सुधारकांनी किंवा ज्यांना सामाजिक कार्याची जाणीव आहे किंवा जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी थेट जनतेत जावं आणि सर्वे करावा की ज्या व्यक्ती रक्तदानास पात्र आहेत. पहिली गोष्ट पात्रता हा निकष. एकदा पात्रता हा निकष पक्का झाला की त्यांना तसं सांगावं की तुम्ही रक्तदान करू शकता, तर तुम्ही जितकं शक्य तेवढं 3-3 महिन्यांनी रक्तदान करायचा प्रयत्न करा. 100 पैकी 90% लोक तर पुढे येतील, 80% तर लोक पुढे येतील. पण यातून आपण काय स्टेप्स घेतोय, म्हणजे ॲक्शन ओरिएंटेड हा व्हिडिओ बनवण्याचा माझा उद्देश आहे. कारण जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं. या व्हिडिओत मी थोडक्यात सारांश सांगतो. 2 मुद्दे मांडले. कुणी रक्तदान करू नये थोडं बोललो त्याबद्दल, पण कुणी रक्तदान करावं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे.